पुण्यातील खराडी परिसरामध्ये पतीनं पत्नीचा खून करून त्या खुनाचा व्हिडिओ सुद्धा केला। धक्कादायक अशी बातमी आहे। मालमत्ता हडप करण्याच्या संशयातून पतीकडून टोकाचं पाऊल उचलण्यात आलं। पत्नीची हत्या केल्यानंतर नराधम पती हा खराडी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दाखल झाला। खून करून पती पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाला। बातमी आपण पाहतोय पुण्याच्या खराडी परिसरातली ही धक्कादायक बातमी। आपल्या पत्नीचा खून केला, त्या खुनाचा सगळा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला आणि त्यानंतर हा नराधम पती हा स्वतःहून खराडी पोलीस स्टेशनला सुद्धा हजर झाला। संपत्ती लुबाडण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा संशय आहे, तर हा पती स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला। मात्र याने या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सुद्धा चित्रित केलेला आहे। खून करतानाचा व्हिडिओ हा या पतीने चित्रित केला। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊया। बालाजी, विक्रांतची खरं तर मोठी विकृती म्हणायला पाहिजे। बुधवारी ची ही सगळी घटना आहे। खराडी भागातली एक स्टेनो जो आहे तो कोर्टामध्ये काम करत होता, गीते नावाचा, त्याच्या पत्नीचा त्याने खून केला आणि खून करून तो व्हिडिओ जो आहे तो त्याने काढलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्याने आपलं मत सुद्धा व्यक्त केलेलं आहे। मात्र त्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आलेली आहे। आता पुढील प्रक्रिया जी आहे तपासाची ती पोलीस करतायत। मात्र अशा पद्धतीने पती पत्नीतल्या नात्यामधली विकृती इतकी भयानक असू शकते असं आता आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या घटनेबद्दल आता पुण्यात चिंता व्यक्त केली जाते। विक्रांत, तर पोलिसांकडून आता आणखी काही तपास केला जाणार आहे, कारण हा जो पती आहे तो स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे। मात्र या व्यतिरिक्त काही तपास पोलिसांकडून केला जातोय? नेमकं या घटनेचं कारण काय, इतकी परिस्थिती कुठल्या टोकाला या पती का आला आणि नेमकं काय घडलं याचा सगळा तपास जो आहे तो पोलीस करणार आहेत। तो जरी अटक झाला असला तरी त्याच्याकडून सगळी माहिती घेण्यात येते। त्यांचा विवाह कधी झाला, ते मूळचे कुठले, या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलीस आपला तपास सुरू केलेला आहे। आणि मात्र इतकी भयंकर घटना जी माणसांना पाहावी वाटणार नाही अशा पद्धतीने हे सगळं कृत्य झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सगळी ही चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते। विक्रांत, बरं बालाजी, असे जोडलेले राहा। खरं तर हा खून केल्यानंतर या विकृत पतीनं नेमकं काय म्हटलेलं आहे आपण व्हिडिओ पाहूया। लक्ष्मी होती माझ्यासाठी, पण ही मला मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळालं। तिचे लक्षण तर बरोबर नव्हते। मी काय करणार, मी माणूसच आहे, मला संरक्षणासाठी। पुन्हा एकदा जाऊया बालाजी यांच्याकडे। बालाजी, या पतीचा आवाज जो येतो या व्हिडिओमध्ये त्यामध्ये तो असं म्हणतोय की माझ्यासाठी ही लक्ष्मी होती, पण मला फार उशिरानं कळलं की हिनं मला मारायचा प्रयत्न केला, असं काहीतरी तो आरोपी पुटपुटताना ऐकायला मिळतोय। नक्कीच, म्हणजे मी जी घटना केली त्याचा पश्चाताप नाही, कारण काहीतरी अशी घटना माझ्यासोबत घडणार होती हे मला माहित होतं। मी हिला लक्ष्मी मानत होतो, अशा पद्धतीचा तो मत आहे, ते आरोपी म्हणत आहे। मात्र ते नेमकं काय झालं याचा तपास जे आहे ते पोलीस करतायत की नेमकं असं काय घडलं होतं की इतक्या वाईट पद्धतीने एक विकृत कृत्य करण्याच्या माणसाला भाग पाडलं गेलं किंवा त्याने केलं। ते त्या संदर्भातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आता सगळ्या तपासातून पुढे येतील। त्यानंतर आपल्याला नेमकं कळेल। मात्र अशा पद्धतीने विकृत स्वरूपाने एखाद्याला मारणे, त्याचा व्हिडिओ करणे हे अतिशय भयानक आहे। तसे हा धक्कादायक प्रकार जो आहे तो पुण्यात घडलेला आहे। त्यामुळे यावर आता काय सगळे तपास यंत्रणा तपास करते ते पाहणं महत्वाचं आहे। विक्रांत, नाही, खरं आहे बालाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा सगळा विकृत प्रकारच आहे। विकृतच म्हणावं लागेल या सगळ्या प्रकाराला, कारण या पतीनं स्वतःहून खून केला, त्यानंतर व्हिडिओ सुद्धा काढला। या व्हिडिओमध्ये तो जस्टिफाय करतोय की बाबा मी खून का केला, तर ही माझी लक्ष्मी आहे, मात्र ही लक्ष्मीच मला मारणार होती हे मला फार उशिरानं कळलं असं तो म्हणतोय। स्वतःला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतोय। कुठंही त्याच्या मनामध्ये आपण केलेल्या कृत्याबद्दल जरा सुद्धा लाज शरम नाहीये। उलट खून केल्यानंतर त्यानं व्हिडिओ काढला आणि स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा हजर झालेला आहे। पुण्यातली ही घटना आहे। पुण्याच्या खराडी पोलीस स्टेशनमध्ये हा पती स्वतःहून हजर झालेला आहे हा खून केल्यानंतर, आणि त्यानंतर त्याने काढलेला व्हिडिओ हा सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो।